शुभप्रभात मुलांनो. मराठी सुलभ भारतीय व्याकरण व भाषा अभ्यास इयत्ता 7वी मधील आपण पाठ पाहणार आहोत. ह्याच्या आधी आपण विशेषण व विशेष संबंध ह्याबद्दल अभ्यासलेलो आहोत. आज अभ्यासणार आहोत क्रिया विशेषण अव्यय म्हणजेच ॲडवर्ब. तर हे प्रकरण अभ्यासू आपण. बघा, शब्दांच्या 8 जाती. शब्दांच्या 8 जाती. मग शब्द म्हणजे काय? शब्द म्हणजे अर्थपूर्ण अक्षर. फक्त अक्षर का नाही, जे आपण बोलत आहोत ते. मग हे जे बोलतोय ते काय आहेत? शब्द आहेत. मग हे शब्द तयार कसे होतात? अर्थपूर्ण अक्षरांच्या योग्य रचनेला आपण शब्द म्हणतो. बघा, योग्य रचना पण आहे. तर बघा, ह्या सगळ्यांना आपण काय म्हणतोय? शब्द. मग हे शब्द समूहाला आपण काय म्हणतोय? वाक्य. छान. तर बघा, अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला आपण वाक्य म्हणतो. तर वाक्यातील शब्द वेगवेगळी कार्य करतात, बरोबर की नाही? मग वेगवेगळे कार्य काय करतात हे आपण अभ्यासलेलं आहोत 2 वर्ष. तर बघा, वाक्यातील जे वेगवेगळी कार्य आहेत ते वेगवेगळे कार्य म्हणजेच 8 कार्य, 8 जाती. शब्दांच्या 8 जाती. मग विकारी आणि अविकारी हे मूळ 2 प्रकार आहेत. विकारी शब्दामध्ये म्हणजेच सव्यय काय आहेत? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. ह्या सगळ्यांची माहिती आपण अभ्यासलेली आहोत. तर संक्षिप्त माहिती आज आपण त्याची पाहणार आहोत. त्याच्यानंतर अविकारी शब्द जे आहेत त्यामध्ये आहे क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय. तर बघा, हे अभ्यासण्याआधी आपण काय अभ्यासणार आहोत? विकारी शब्दांच्या जे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद आहे ह्याची संक्षिप्त माहिती घेणार आहोत. तर बघा, नाम म्हणजे काय? बघा, नाम सगळ्यांना माहीत आहे. व्यक्तीचे, प्राण्यांचे. दिसतंय? हां. प्रत्यक्षात किंवा काल्पनिक वस्तूंचे किंवा गुणांचे जे नाव असते त्याला आपण नाम म्हणतो. बघा, प्रत्यक्ष किंवा काल्पनिक. जे आपण सगळे प्रत्यक्षात आहोत. काल्पनिक काय काय आहेत? परी आहे, राक्षस आहे, स्वर्ग आहे, नरक आहे, हे सगळे काल्पनिक आहेत. मग त्यात सजीवाले, निर्जीवाले, हो की नाही? तर वेगवेगळे हे काय झाले? नाम झाले. तर प्रत्यक्षात किंवा काल्पनिक वस्तूंचे किंवा गुणांचे जे नाव असते त्याला आपण नाम म्हणतो. मग उदाहरण रमेश, मुलगा, परी, धैर्य, गोडी, फूल इत्यादी. त्याच्यानंतर आहे सर्वनाम. तर सर्वनाम कशाला म्हणतो? नामाऐवजी जो शब्द येतो त्याला सर्वनाम म्हणतो. नामाबद्दल आपण जो शब्द वापरतो त्याला सर्वनाम म्हणतो. मग मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे, हे इत्यादी. त्याच्यानंतर विशेषण. मग जो शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतो. बघा, इथं काय आहे? नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला विशेषण म्हणतात. मग नामाबद्दल विशेष माहिती काय? चांगला. मग समर्थ चांगला मुलगा आहे. तर काय झालं? समर्थ हा नाम झाला आणि चांगला हा काय झाला? विशेषण झालं. समजलं? आपण अभ्यासलेलो आहोत. त्याच्यानंतर आहे क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. बघा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतो. आहे, नाही, उठतो, बसतो, खातो इत्यादी. तर बघा, मी उठते अथवा मी जेवण करत आहे. मी जेवण करत काय पुढे? आहे किंवा नाही? काय आहे? मी जेवण करत नाही. मग नाही हे काय झालं? क्रियावाचक शब्द झालं. मी जेवण करत आहे, आहे हे काय झालं? क्रियावाचक शब्द. म्हणजे वाक्याचा अर्थपूर्ण जो शब्द करतो तो काय आहे? क्रियावाचक शब्द आहे. त्यालाच आपण क्रियापद म्हणतो. समजलं? आलं लक्षात सगळं? ठीक आहे. तर वरील 4 जातींना आपण विकारी किंवा सव्यय असे म्हणतो. तर बघा, विकार किंवा व्यय म्हणजे बदल. विकार किंवा व्यय म्हणजे बदल. कारण या शब्दांचा वाक्यात उपयोग करताना त्यांच्या रूपात काय होतो? कधी कधी बदल होत असतो. पण बघा, आता आपल्याला काय शिकायचं आहे? अविकारी शब्द शिकायचा आहे. अविकारी शब्दांमध्ये पहिला आहे क्रियाविशेषण अव्यय. बघा, इथं अधोरेखित शब्दांकडे लक्ष
द्यायचं आहे, नीट लक्ष द्यायचं आहे. शीतल दररोज अभ्यास करते. मग इथं तुम्हाला सगळ्यांना क्रियापद माहीतच आहे. करते. घरापासून माझी शाळा जवळ आहे. पाऊस जोरात आला. मला माझी शाळा खूप आवडते. तर बघा इथं 2-2 क्रिया आहेत. बघा कसे, करते, आहे, आला, आवडते, हे सगळे काय झाले? क्रियापद. हे सगळे काय झाले? क्रियापद. पण ह्या क्रियापदांबद्दल विशेष माहिती काय तर सांगते का कोण तर? हो मॅडम, काय? शीतल अभ्यास करते हे झालं मूळ वाक्य. पण शीतल दररोज अभ्यास करते म्हणजे ती करते, काय करते? अभ्यास माहीत आहे, पण कशी करते? दररोज करते. म्हणजे करण्याची क्रिया करते ती कशी? रोज करते, दररोज. म्हणजेच क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? दररोज. बघा, घरापासून माझी शाळा कशी आहे? जवळ आहे. आहे हे काय आहे? क्रियापद. जवळ आहे, लांब आहे? जवळ आहे. म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतो. जसं आपण विशेषण पाहिलं, नामाबद्दल विशेष माहिती सांगतं, तसं हे क्रियाविशेषण अव्यय म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द. मग ते कोणते आहेत? पाऊस आला. पण कसा आला? जोरात आला. म्हणजे काय झालं? इथं क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगत आहे. पण बघा, मग ह्या शब्दांमध्ये काही फरक होतो का? बघा, मी दररोज दिवा लावते. दररोज सकाळी लवकर उठते. दररोज ह्या शब्दांमध्ये काय बदल होतात का? नाही होत. पण तेच आपण क्रियापदामध्ये बदल होतात की नाही बघूयात. होतात. शीतल दररोज अभ्यास करते. आता बघा, समर्थ दररोज अभ्यास करतो. म्हणजे काय झालं? नाम बदललं तर क्रियापद बदलला. पण दररोज हा शब्द बदलला का? नाही बदलला. म्हणजेच काय झालं? ह्याच्यामध्ये विकार घडले का? नाही घडले. म्हणजे बदल झाले का? नाही. विकार म्हणजे काय? बदल घडणे. पण दररोजमध्ये बदल झाला का? नाही झाला. तसंच घरापासून माझी शाळा जवळ आहे. घरापासून देऊळ जवळ आहे. बघा, जवळ ह्या शब्दाला काय काना मात्रा विलांटीमध्ये बदल होतात का? नाही होत. जवळ्या होतात? नाही होत. पण नाम, सर्वनाम आणि क्रियापद ह्यामध्ये काय होतात? बदल होतात. विशेषणात बदल होतात. परंतु क्रियाविशेषण अव्ययामधले जे शब्द आहेत त्यामध्ये बदल होत नाहीत. लक्षात राहिलं? छान. तर बघा, हे आणखीन काही शब्द आहेत, त्याच्यानंतर त्याची व्याख्या आहे. बघा, क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणारा अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. म्हणून दररोज, जवळ, जोरात, खूप ही क्रियाविशेषण अव्यय आहेत. ह्या क्रियाविशेषण अव्ययाचे 4 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 4 प्रकार. एक कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय, संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. तर बघा, आपण वेगवेगळी माहिती घेऊयात. प्रत्येक प्रकाराची स्वतंत्र माहिती घेऊयात. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. बघा, मी दररोज अभ्यास करतो. उद्या आपण सहलीला जाऊ. तर ह्या 2 वाक्यांमध्ये काय आहे? दररोज आणि उद्या. हे कसली आहेत अव्यय? क्रियाविशेषण अव्यय आहेत. मग ही क्रियाविशेषण अव्यय क्रियापदांच्या काळाविषयी किंवा वेळेविषयी माहिती देतात. बघा, दररोज काय झालं? वेळ सांगितलं. कसं? दररोज. उद्या, उद्या म्हणजे काय झालं? काळ झाला, वेळ झालं, की आज का उद्या, थोड्या वेळाने. हे काय झाले? वेळ अथवा काळबद्दल माहिती सांगितले. म्हणजे जे क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाच्या काळाविषयी किंवा वेळेविषयी विशेष माहिती देते त्याला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. म्हणून दररोज व उद्या ही कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. आणि आणखीन काही कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे शब्द आहेत इथे, ते तुम्ही मुलांनी लिहायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे मुलांनो. आणि जमत असल्यास प्रत्येक क्रियाविशेषण अव्ययाचे जे प्रकार आहेत
त्याचे हे जे शब्द आहेत ह्यांचा तुम्हाला काय करायचं आहे, 10-10 वाक्यात उपयोग करायचा आहे. आज मी अभ्यास केले. उद्या अथवा काल माझा पाय मुरगळला. आजकाल मी खूप उदास असते. अद्याप मला भूक लागली नाही. लक्षात आले उदाहरणं? ओके. तर तुम्हाला काय करायचे, असे वेगवेगळी वाक्य बनवायचेत, किमान 10 वाक्य बनवायचेत. चला पुढचं. स्थलवाचक क्रियाविशेषण. देव सर्वत्र आहे. घरापासून माझी शाळा जवळ आहे. बघा, सर्वत्र आणि जवळ हे काय आहेत, क्रियाविशेषण आहेत. पण ह्या दोन्हीमधून आपल्याला काय समजतं, स्थळ म्हणजे स्थानाविषयी माहिती देते. सर्वत्र सगळीकडे आणि जवळ म्हणजे एकदम नजीक, म्हणजे हे काय आहे, स्थान. स्थळ जिथं आहे त्याची आपल्याला माहिती ह्या 2 शब्दांद्वारे मिळते. म्हणजेच काय, ज्या क्रियाविशेषण अवयवाबद्दल आपण बोलत असतो त्यावेळेस त्या क्रियापदाच्या स्थळाविषयी किंवा स्थानाविषयी विशेष माहिती देतात जे शब्द, त्यांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. म्हणजे जे क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाच्या स्थळाविषयी किंवा स्थानाविषयी विशेष माहिती देते त्याला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. म्हणजेच काय, सर्वत्र व जवळ ही काय झाले, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. तर त्याच्यानंतर आहे बघा, त्याची काही इथं तुम्हाला शब्द दिलेत, हे सुद्धा तुम्हाला काय करायचे आहेत, वाक्यात उपयोग करायचे आहेत. मुलांनो झूम करून बघा, व्यवस्थित दिसतात, नाही दिसत असं होणार नाही. त्याच्यानंतर आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. तर बघा, सरिता हळूहळू बोलते, फांदीवरून कावळा पटकन पडला. तर बघा, इथे हळूहळू आणि पटकन ही क्रियाविशेषण अव्यय आहेत. पण जे काय झालं, ही क्रियाविशेषण अव्यय क्रियापदांची रीत किंवा पद्धतची माहिती देतात. म्हणजे काय, सरिता बोलते, कशी बोलते, हळूहळू, तिची पद्धत झाली. कावळा फांदीवरून कसा उडाला, पटकन उडाला, ही झाली पद्धत, रीत झाली. म्हणजे काय, जे क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाच्या रीतीविषयी किंवा पद्धतीविषयी विशेष माहिती देते त्याला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. उदाहरणं, हळूहळू, पटकन, ही काय आहेत, रीतिवाचक क्रियाविशेषण. तर त्यानुसारच आणखीन काही रीतिवाचक अव्ययांची यादी मी इथं दिलेली आहे. ते तुम्हाला काय करायचे आहेत, वाक्यात उपयोग करायचे आहेत, किमान 10. तर त्याच्यानंतर आहे संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. तर बघा, या वाचनालयात मी खूपदा येतो. मी त्याला ही गोष्ट 4दा सांगितली. तर खूपदा आणि 4दा ही काय आहेत, क्रियाविशेषण अव्यय. मग ही क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाच्या संख्येविषयी किंवा प्रमाणाविषयी माहिती देतात. बघा, मी वाचनालयात येतो, कसा येतो, खूपदा येतो. मी त्याला ही गोष्ट सांगितली, कितीदा सांगितली, 4दा सांगितली. म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती इथे सांगत आहेत, खूपदा आणि 4दा. जे क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाच्या संख्येविषयी किंवा प्रमाणाविषयी विशेष माहिती देते त्याला संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ, खूपदा, 4दा ही संख्यावाचक क्रियाविशेषणे आहेत. तर बघा मुलांनो, तुम्हाला ह्याची क्रियाविशेषण अव्ययाची व्याख्या, त्याच्या आधी शब्दांच्या 8 जाती, विकारी अविकारी ते दोन्ही लिहायची आहेत. त्याच्यानंतर व्याख्या लिहायची आहे. मग क्रियाविशेषण अव्ययाची मूळ व्याख्या लिहून त्यांच्या प्रकारांची व्याख्या लिहायची आहेत आणि तुम्हाला प्रत्येकी 10 शब्दांचे काय करायचे आहेत, वाक्यात उपयोग करायचे आहेत. समजलं? ओके, धन्यवाद.